आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे शैक्षणिक वर्ष 2026-27चा शाळा प्रवेश उत्सव आज शहरातील 51 शाळांमध्ये अत्यंत उत्साहाच्या वातावरणात साजरा झाला. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी इयत्ता पहिलीच्या वर्गात तब्बल 604 नवागत चिमुकल्याने आनंदाने प्रवेश घेतला. महापालिका आयुक्त श्रीमती संजिता मोहपात्र भाप्रसे यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या स्वागत करताना बुके नको वह्या पुस्तके द्या या अभिनव उपक्रमाला लोकप्रतिनिधी, नागरिक आणि दानशूर व्यक्तींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शैक्षणिक साहित्याचे वितरण, या उपक्रमातून जमा झालेली पुस्तके, वह्या व शैक्षणिक साहित्याचे वाटप आज महापालिका शाळातील अनाथ व गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. नवागतांचे जंगी स्वागत, शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे औक्षण, गुलाबपुष्प देऊन स्वागत, प्रभात फेरी आणि विद्यार्थ्यांच्या हाताचे व पायाचे ठसे घेण्यासारखे सांस्कृतिक उपक्रम राबवून शाळा परिसर उत्साहाने फुलून गेला होता. प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व पाठ्यपुस्तकाचे वाटप करण्यात आले. दत्तक शाळा उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी. महापालिकेच्या शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनाने दत्तक शाळा हा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. आयुक्त स्तरापासून ते विभाग प्रमुखांपर्यंत 51हून अधिक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शाळांचे पालकत्व स्वीकारले आहे. या दत्तक पालकांमार्फत शाळेतील भौतिक सुविधा, शैक्षणिक मदत आणि शिक्षक पालक मेळाव्यांवर वर्षभर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. आज प्रवेशोत्सवानिमित्त सर्व दत्तक पालकांनी आपापल्या शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मान्यवरांची उपस्थिती. या सोहळ्यात खासदार माननीय विशालदादा पाटील, उपमहापौर माननीय गजानन मगदोम, विरोधी पक्षनेते माननीय मंगेश चव्हाण, राष्ट्रवादी गटनेते माननीय मोइनुद्दीन बागवान आणि विविध लोकप्रतिनिधी यांनी विविध शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले. आयुक्त संजिता मोहपात्रा यांचा संदेश. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आयुक्त संजिता मोहपात्रा म्हणाल्या की शाळेची इमारत महत्त्वाची नसून तिथे मिळणारे दर्जेदार संस्कार आणि शिक्षण महत्त्वाचे आहे. महानगरपालिका शाळातून अनेक यशस्वी नागरिक घडले आहेत. डिजिटल साधने, QR कोड आधारित अध्ययन आणि विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धतीमुळे आता पालकांचा मनपा शाळांवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. मी स्वतः शालेय जीवनात शिक्षकांच्या पाठबळामुळे शिक्षण पूर्ण करू शकले. म्हणूनच शिक्षणाची ही नवी दिशा आणि यशाची खात्री देणारा हा उपक्रम अधिक सक्षमपणे राबवला जाईल. या कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी अतिरिक्त आयुक्त श्री राहुल रोकडे, उपायुक्त शिक्षण स्मृती पाटील आणि प्रशासन अधिकारी प्रकाश खेडकर यांनी विशेष परिश्रम घेतले. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.